राखायचं खेळणं मुलांचं, आपण त्यांना जर आणि आपणच ओरडतो की मुलं मोबाईलवर काय, ग्राउंड्सच नाही आहेत अवेलेबल, मग आम्ही तरी जा म्हणजे तुम्हाला दोष देऊ नये. तिथे ते काय ते हे लावतात, नेट लावतात, तुमच्याकडनं घेतात आणि भाड्याने चालू आहे. 65 फुटबॉल टीम्स, 70 क्रिकेट टीम्स होते आणि या वर्षी मी गेला ना तर 20 टीम्स पण येत नाही. आणि पेरेंट्स मला फोन करून हे विचारतात टीम्स होत नाही कारण ग्राउंड्स नाही आहेत, सोसायटीमध्ये खेळू देत नाही, गाड्यांना लागतं म्हणून. टीम्स होतील खेळतील म्हणजे किती भयानक बाब आहे. 4 वर्षापूर्वी 65 आणि आता 20 पण टीम नाही. त्या हिरानंतर त्या हिस्ट्रीच्या गार्डन त्या सगळ्या जत्रा लावतात आणि काहीतरी नावाला असतं, ते त्याच्याकडनं पैसे घेतात. महिना तो सगळा फ्री शो होता आणि त्याच्यानंतर ते मध्ये कोणीतरी काय प्रवचन आणि हे काहीतरी ते सगळे ठराविक कुठून तरी ते लावलेलं स्टॉल अरे काय ते खेळ म्हणून त्यांचीच असोसिएशन हिरानंदिनी स्टेटच्याच लोकांची. मी गेल्यानंतर मला पूर्ण त्यांनी घेरलं आणि म्हणतात की मी बोललो तर तुम्ही पण तेच केलंय. ते म्हणतात आम्हाला तो आमचाच कार्यक्रम होता म्हणून आम्ही, पण तिथे खेळायला दिवसा जाऊन देत नाही. भयावह परिस्थिती आहे. जर 60च्या वाघबीळ गावची पण हीच परिस्थिती. अरे त्या वाघबीळ गाव, आता तुम्ही लोकांच्या गावाच्या स्पर्धा त्याला तुम्ही पैसे मागता, त्यांचं ग्राउंड. सर शेवटचा विषय आहे ग्राउंडच्या संदर्भात काही अडचणी येतील ना तर माहिती संपर्क साधा. मी आता स्पोर्ट्सच्या उपायुक्तांसोबत बोललो आहे, काही अडचणी ठीक आहे तुम्ही घ्या ते वाढून घ्या. आणि गॅरंटी नाही ह्या वेळेला बस 10-15 मिनिटं मागे पुढे झालं ठीक आहे, पण परमिट वाढवा, तिथे इन्कम आहे असं पण नाही. तिथे इन्कम आहे, चालू आहे. आणि एसटी जायची, आम्ही वाघबीळमध्ये एसटी जायचो. अडूनगरचा आपला स्टॉक जो होता प्रॉब्लेम झालाय, प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. मोबाईल जागा करून तरी घेतलाय रस्ता तरी तेवढा आहे मागे जेव्हा पत्र दिलं गार्बेजचा इश्यू होता, म्हणजे नगरपालिका मध्ये परिस्थिती होती कारण की टायगरचा जो प्लॅन होता झाला होता बंद. त्याच्यामुळे काय झालं त्या भागात कचरा सिटीला यायला. अरे ते कारण नका सांगू आता आपण कारण नका सांगू. तो मागचा आता फक्त आपण समस्या हो सॉल्व्ह हो रोडे साहेब ऐका, तुमच्याकडेच आहे ना. तुमच्या त्यात काय झालंय, यांचा प्रॉब्लेम काय आहे एक सांगतो की जे तुम्ही ते गाड्या आणि हा जो विषय आहे ना डंपर. परिसरातील 47 गृहसंकुलं आहेत आणि त्यांना ज्या काही समस्या होत्या, म्हणजे काही रोडच्या असतील, पाण्याच्या असतील, लाईटच्या असतील, हॉकर्सच्या असतील, महानगरपालिका संदर्भात जे काही प्रश्न होते त्या संदर्भात ज्या अडचणी होत्या तर त्या संदर्भात आज या ठिकाणी बैठक लावण्यात आली होती. सर्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यावरती एक सोल्युशन काढण्याच्या दृष्टीने, उपाययोजना करण्याच्या दृष्टीने याची बैठक झाली. आणि या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या वतीने त्यांची काही अडचणी असतील आणि त्याच्यावरती सोल्युशन निघालेले आहेत, कामाला सुरुवात झालेली आहे आणि एक लोकांना चांगल्या सुविधा देण्याचा हा प्रयत्न आहे. जे लोक टॅक्स भरतात महानगरपालिकेला त्यांना सुविधा देणं हे आमचं काम आहे आणि त्या दृष्टीने आज पाऊल उचललेलं आहे. पिण्याचं पाणी असाही संशय व्यक्त केला गेला त्या बैठकीमध्ये आणि त्याविषयी जर पिण्याचं पाणी जर सोसायटीला मिळत नसेल आणि टँकरवाल्यांना ते मिळत असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्याची, त्याची सखोल चौकशी करून त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्याचे आदेश या बैठकीत दिलेले आहेत. मैदानं आहेत खेळणारी, तुम्ही अधिकाऱ्यांना झापले? हां, अधिकाऱ्यांना, कारण खेळाचं मैदान हे मुलांना खेळण्याकरता असतं, परंतु ठाण्यामध्ये हल्ली थोडीशी काही ठिकाणी फॅशन सुरू झालेली आहे की केवळ त्याच्यावरती इव्हेंट्स केले जातात. महानगरपालिकेचं ग्राउंड आहे परंतु वॉचमन काही गृहसंकुलाच्या बिल्डर्स लोकांनी ठेवलेले आहेत, तर त्यावरती पण कारवाई करायला सांगितलेली आहे. आणि मुलांना खेळण्याकरता ती मैदाने खुली करा. ही मैदानं खेळण्यासाठी आहेत, फक्त पैसे त्याकडनं आकारणं हे काही महापालिकेचं काम नाही. काही ठिकाणी अशा पद्धतीने होत असतं, त्यावरती अतिरिक्त आयुक्तांना सांगितलेलं आणि त्याच्यावरती कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत. ठाण्यामध्ये मोठ्या वाहतुकीसाठी आपण या ठिकाणी नियोजन करण्याचे त्या दृष्टीने MSRDC असेल, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा पाऊल उचललेलं आहे. घोडबंदर रोडचं जी काही हेवी ट्रॅफिक आहे ती थांबवण्याच्या दृष्टीने काही जागा आम्ही प्लॉट शोधतोय
त्या ठिकाणी वेळेच्या आधी जर काही गाड्या येणार असतील तर वसई वगैरे या ठिकाणी ते ट्रॅफिक थांबवलं जाईल, त्या ठिकाणी पार्किंग केलं जाईल आणि त्यानंतर जी वेळ त्यांना ठरवून दिली असेल रात्रीच्या नंतर त्यावेळी त्या गाड्या सोडल्या जातील. अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या दृष्टीने पाऊल उचललेलं आहे. सर, अनेक ठिकाणी CCTV बंद आहेत, तक्रारी येत आहेत, चोऱ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्याविषयी सुद्धा काही ठिकाणी जर CCTV बंद असतील, काही ठिकाणी नवीन CCTVची गरज लागणार आहे, त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. सर, काही राजकीय प्रश्न आहेत. काल आपली पट्टी करावी असे निर्णय झालेले आहेत. आज मकर संक्रांत आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, हे आजचं वाक्य आहे. त्यामुळे आजचा विषय ठाणे शहराच्या संबंधित आहे, त्याविषयी आपण चर्चा करतो.